आज मी गेले होते माझ्या फ्रेंडच्या छोट्या बेबीला भेटायला आणि माझ्या फ्रेंडना सुद्धा. मी 3 वर्षानंतर भेटणार होते त्यांना. मुलांचं चांगलं आहे बाबा, मनात आलं की भेटतात, पण मुलींचं तसं नसतं. भेटण्यालाही कारण लागतं, तेव्हाच भेट होते. मी तर खूप खुश होते. माहीराहीला नेणार नव्हते, आज त्यांच्या पप्पांची सुट्टी होती तर तेच त्यांना सांभाळणार होते. पण दिवसभर मनोजच बघणार आहे तर जायच्या आधी त्यांचं सगळं करून जावं म्हणलं. आज माही सुद्धा खूप गुणी झाली होती, स्वतःच्या हातूनच जेवण केलं तिने की मम्माला जास्त उशीर नको व्हायला. ह्यांचं आवरून झाल्यावर घरातलं पण काही काम केलं, ह्या दोघींना सोबत झोक्यात टाकून झोपवलं आणि त्याचसोबत माझंही आवरून घेतलं. जाताना बेबीसाठी कपडे घ्यायला आलो होतो आणि इथेच मी कन्फ्युज झाले, कारण मी गर्ल्सची मम्मा आहे आणि मला बॉयच्या कपड्यातलं काहीच कळत नव्हतं. पण मनोज सोबतच होता, मग त्यानेच त्याच्या चॉईसने घेतले. त्यानंतर तिथून मी माझ्या माहेरी आले, कारण तिथून माझ्या बेस्ट फ्रेंडला सुद्धा सोबत न्यायचं होतं. जाताना आम्ही बेबीच्या मम्मीसाठी खायला घेतलं. मनोजने आम्हाला त्यांच्या घरी सोडलं आणि तो घरी निघून आला, कारण माहीराही कधीही झोपेतून उठल्या असत्या. असं तर त्यांच्या आजी होत्याच. तिथे पोहोचल्यावर आधी बाळाला भेटलो. बाळाची मम्मी व्हिडिओमध्ये यायला कम्फर्टेबल नव्हती, मग त्यासोबतच एक व्हिडिओ काढला. आम्ही मैत्रिणींनी बऱ्याच वेळा गप्पा मारल्या आणि येताना आम्ही दोघींनी उबर बुक करून घरी आलो. संध्याकाळचा टाइम झाला होता मला यायला. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. जय माता दी.